नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, EMRS ही जी एक्झामिनेशन होती, तर EMRS सिलेक्शन प्रोसेस 2025 ही एक्झामिनेशन आपली डिसेंबर महिन्यामध्ये झालेली होती. तर त्यामध्ये बघा, टीचिंगच्या पोस्ट होत्या, त्यामध्ये PG असेल, PGT असेल, TGT असेल, तसेच नॉन टीचिंगमध्ये अकाउंटंट असेल, तसेच बाकीचे जे काही पोस्ट असतील, जसे की प्रिन्सिपल असेल, सर्व पोस्टचे जे रिझल्ट आहेत टियर फर्स्टचे, तर ते रिझल्ट लागलेले आहे. ते कशाप्रकारे चेक करायचे त्यावर आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे. आता त्यानंतर तुमच्या पुढे प्रश्न असा असेल, की नेमकी कट ऑफ किती लागलेला आहे? तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटिफिकेशन मध्ये आपल्याला पी-डी-एफ भेटलेली आहे, तर त्यामध्ये त्यांनी कट ऑफ मार्क्स दिलेले आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, कट ऑफ मार्क्स फॉर द सिलेक्शन कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर टियर सेकंड थ्रू टियर फर्स्ट एक्झामिनेशन ऑफ ई-एस-एस-ई 2025. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता टियर सेकंड, तर ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट चेक करशाल त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही टियर सेकंडला अपियर किंवा म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात की नाही, तर त्या रिलेटेड त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस पण दिसणार आहे, की तुम्ही टियर सेकंडला एलिजिबल आहात की नाही. आता बघा, आपण एक-एक पोस्ट बघूयात आणि त्यानुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे, तो कट ऑफ बघूया. पहिली पोस्ट जी आहे, तर ती आहे प्रिन्सिपल. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, प्रिन्सिपलमध्ये बघा यू-आर कॅटेगरी तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस असेल, ओ-बी-सी असेल, एस-सी, त्यानंतर एस-टी, ई-डब्ल्यू-एस, त्यानंतर व्ही-आय म्हणजेच ऐकण्यासाठी सॉरी व्हिज्युअल इम्पिडन्स आहे. म्हणजे दृष्टीदोष असेल, एच-आय मीन्स ऐकण्यासाठी जे पी-डब्ल्यू-डी स्टुडंट्स असतात, तर त्याच्या त्या सब कॅटेगरी आहेत. तसेच एल-डी असेल, लर्निंग डिसेबिलिटी असेल, त्यानंतर असती मग म्हणत असतो पी-डब्ल्यू-डी मधलीच कॅटेगरी आहे ओ-टी-एच किंवा तिला ओ-एच कॅटेगरी सुद्धा आपण म्हणत असतो. मग ह्या सर्व कॅटेगरी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यापुढील तुम्ही कट ऑफ जो आहे, तर तो कट ऑफ बघू शकता. या ठिकाणी यू-आर कॅटेगरीसाठी बघा किती आहे 41चा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ लागलेला आहे. बाकीचा बघा ई-डब्ल्यू-एसला 0चा कट ऑफ आहे, ओ-बी-सीला 0, एस-सी कॅटेगरीला 4 आहे, एस-टी कॅटेगरीचा 1 आहे, ई-एस-एमचा किती आहे 0 आहे. त्यानंतर हँडिकॅपचं तुम्ही बघू शकता, जे पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट स्टुडंट्स आहेत, बघा सर्वात जास्त तर त्यांचाच दिसत आहे आपल्याला. म्हणजे इन कंपेअर केलं यू-आर नंतर जर कंपेअर केलं, तर व्ही-आयचं कट ऑफ बघा 23.333 आहे. एच-आयचं किती आहे 24, त्यानंतर 14.333 एल-डीचा आहे आणि ओ-एच कॅटेगरी जी आहे तर त्याचा 0 कट ऑफ आहे. मग अशा प्रकारे आता प्रिन्सिपलचा बघितलेला आहे. त्यानंतर पुढचा बघूयात आता अकाउंटंट. नॉन टीचिंगची पोस्ट आहे. आता अकाउंटंटसाठी बघा, यू-आर साठी 58 आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 58 दिलेला आहे. त्यानंतर दुसरा किती दिलेला आहे बघा. ई-डब्ल्यू-एस साठी किती आहे 52.333. त्यानंतर ओ-बी-सी साठी 52, त्यानंतर एस-सी साठी 51, एस-टी साठी 47, एस एम साठी बघा 0 आहे. व्ही-आय साठी 36.333 आहे. त्यानंतर एच-आय साठी 0 आहे. एल-डी साठी 44.66 आहे. म्हणजे 6667 आहे. त्यानंतर ओ-टी-एस साठी 6.33 आहे. आता त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे बघा आपली, ती आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. त्यामध्ये पी-जी-टी मधला इंग्लिश जो सब्जेक्ट आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या ठिकाणी तुम्हाला हायलाइट करून या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सर्व पोस्टची आपल्याला माहिती घ्यायची आहे म्हणून वेळ लागू शकतो. अ, त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जे आहे तर ते व्हिडिओ पॉज करून अ, तुम्ही जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघू शकता. आता झाले इंग्लिश. इंग्लिश नंतर पुढचा आहे हिंदी. हिंदीसाठी बघा, साठी 62 पॉइंट पुढे आहे बघा. त्यानंतर ई-डब्ल्यू साठी 58.667 आहे. ओ-बी-सी साठी बघा
59.59.333 आहे. त्यानंतर पुढे बघा, बाकीचे जे कॅटेगरीज आहे तर तो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर आपण बाकीचे जे पोस्ट जे आहेत त्याचा UR कॅटेगरीचा बघूयात आणि बाकीचे जे आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. म्हणजे हायेस्ट किती आलेला आहे त्याचा. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीजीटी मध्ये मॅथेमॅटिक हा सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये UR साठी किती आहे? 67 जो कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ लागलेला आहे UR कॅटेगरीसाठी. त्यानंतर बाकीच्या कॅटेगरीचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुढची बघा पोस्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी बघा UR कॅटेगरीसाठी किती आहे? 64.333 दिलेले आहे. बाकीचे कॅटेगरीचे तुम्ही स्क्रीनवर जे आहे तर स्क्रीनवर बघू शकता. आता त्यानंतर बघा पुढचा जो सब्जेक्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फिजिक्स त्यामध्ये UR कॅटेगरीसाठी बघा 64.667 जो आहे तर तो कट ऑफ लागलेला आहे. बाकीचे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. पुढचा जो कट ऑफ आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर बायोलॉजी त्यामधील UR कॅटेगरी जी आहे तर त्यासाठी 66 कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ UR कॅटेगरीसाठी लागलेला आहे. बाकीचे कॅटेगरी खाली दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा पुढची जी पोस्ट आहे हिस्ट्री पीजीटी टीचर हिस्ट्री त्यामध्ये UR कॅटेगरीचा जो रिझल्ट कट ऑफ जो लागलेला आहे तर तो 62.667 हा कट ऑफ लागलेला आहे. पुढची पोस्ट आहे बघा पीजीटी जिओग्राफी UR साठी किती आहे? 64 आहे. त्यानंतर मग पुढचा सब्जेक्ट आहे पीजीटी कॉमर्स यासाठी UR कॅटेगरीसाठी बघा 62.333 हा कट ऑफ जो आहे तर तो पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्स UR कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर कॉमर्स झाल्यानंतर बघा पीजीटी टीचर इकॉनॉमिक्स यामध्ये बघा UR आपली कॅटेगरी जी आहे तर त्यासाठी 58 कट ऑफ जो आहे 58.667 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कम्प्युटर सायन्स त्यामध्ये UR कॅटेगरी यासाठी 62 जो आहे तर तो कट ऑफ लागलेला आहे. पुढची पोस्ट बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो आता TGT आहे बरोबर टीचर सॉरी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यासाठी बघा हिंदी सब्जेक्ट दिलेला आहे तर त्यामध्ये UR कॅटेगरीसाठी 63.333 हा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ लागलेला आहे. नंतर खाली काय पोस्ट राहील कॅटेगरी राहिलेला आहे त्यांचा कट ऑफ दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश साठी UR साठी बघा 70.667 हा कट ऑफ जो आहे तो हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा विद्यार्थी मित्र सॉरी पुढची पोस्ट जी आहे तर ती पोस्ट बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर मॅथमॅटिक्स यासाठी UR साठी किती आहे बघा 76 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची पोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सोशल स्टडी यामध्ये UR साठी बघा 71.66 सेवन म्हणजे 71.667 हा कट ऑफ जो आहे तर तो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सोशल स्टडी या पोस्ट साठी लागलेला आहे. त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सायन्स यासाठी बघा UR साठी किती आहे 73.667 हा जो कट ऑफ लागलेला आहे. पुढची जी पोस्ट आहे बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कम्प्युटर ऑफ सायन्स UR साठी 71 हा कट ऑफ लागलेला आहे. पुढची पोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आसाम्स म्हणजे आता हे लँग्वेजचे कट ऑफ म्हणजे पोस्ट आहे या UR साठी बघा 34.333 लागलेला आहे कट ऑफ. बाकीच्या कॅटेगरीज या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पुढची पोस्ट जी आहे बोडो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर बोडो यासाठी बघा UR साठी 00 सर्व ठिकाणी 00 कट ऑफ लागलेला आहे. पुढची लँग्वेज असणार आहे बंगाली ट्रेन ग्रॅज्युएट टीचर बंगाली यासाठी UR साठी
जो कट ऑफ आहे तर तो किती आहे 54.67 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बंगाली झाल्यानंतर गारो जो आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर गारो यासाठी युआर कॅटेगरीसाठी 45.333 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची लँग्वेज आहे गुजराती. या पोस्टसाठी बघा टी गुजराती यासाठी युआर साठी 43.667 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा कन्नड. कन्नडा त्यासाठी बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कन्नडा यासाठी 4 म्हणजे 41.667 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर खासी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर खासी युवासाठी 0 कट ऑफ लागलेला आहे. मल्याळम यासाठी बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर मल्याळम यासाठी युआर कॅटेगरीसाठी 33 म्हणजे 33 हा कट ऑफ लागलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे मणिपुरी. मणिपुरी यासाठी युआर साठी 55 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर मिझो ट्रेन ग्रॅज्युएटी मिझो युआर साठी बघा 46 पॉईंट बघा 46.667 हा कट ऑफ लागलेला आहे. ओडिया ओडियासाठी बघा ओडिया यासाठी युआर कॅटेगरीसाठी 30 म्हणजे 30 हा कट ऑफ लागलेला आहे. यामध्ये बघा ओबीसी साठी जास्त आहे 54.333 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा संथाळी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर संथाळी यासाठी युआर कॅटेगरीसाठी 23.333 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे तेलुगू तेलुगू यासाठी युआर साठी 20.667 हा कट ऑफ आहे. ओबीसी साठी 3.667 हा कट ऑफ लागलेला आहे. तेलुगू झाल्यानंतर उर्दू आहे उर्दू युआर साठी बघा 41.667 हा कट ऑफ लागलेला आहे. पुढची पोस्ट आहे बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्युझिक यासाठी बघा युआर कॅटेगरीसाठी 36 हा कट ऑफ लागलेला आहे. बाकी ओबीसी एससी चा कट ऑफ जो आहे तर तो निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे पूर्ण. त्यानंतर आर्ट्स ग्रॅज्युएट टीचर आर्ट्स युआर कॅटेगरीसाठी 47 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर फिजिकल एज्युकेशन युआर कॅटेगरीसाठी 53.6 म्हणजे 53.667 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल एज्युकेशन झाल्यानंतर या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर फिजिकल एज्युकेशन फिमेल वरती मेल साठी होतं, हे फिमेल साठी आहे. फिमेल साठी बघा युआर कॅटेगरीसाठी 28 पॉईंट म्हणजे 28.667 हा कट ऑफ जो आहे तो हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर लायब्ररियन यासाठी युआर साठी बघा 72 म्हणजे 72.667 हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर आहे हॉस्टेल वॉर्डन मेल यासाठी युआर कॅटेगरीसाठी 57.667 हा कट ऑफ लागलेला आहे. आणि त्यानंतर बघा हॉस्टेल वॉर्डन फिमेल कॅटेगरीसाठी युआर कॅटेगरीसाठी 51 म्हणजे 51 कट ऑफ जो आहे हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर फिमेल स्टाफ नर्स युआर कॅटेगरीसाठी बघा 13.667 हा कट ऑफ जो आहे तर हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यासाठी 68 हा कट ऑफ जो आहे तर हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर लॅब अटेंडंट युआर कॅटेगरीसाठी बघा 62 हा कट ऑफ जो आहे तर हा कट ऑफ लागलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण पोस्ट रिलेटेड माहिती बघितलेली आहे. यामध्ये टीचिंगच्या पोस्ट आहेत, काही नॉन टीचिंगच्या पण आहेत. तर त्याच्या आपण युआर कॅटेगरीच्या बघितलेल्या आहे आणि त्यानुसार खाली तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा कट ऑफ जो आहे त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे त्या रिलेटेड आपण माहिती बघू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण EMRS ची जी टियर फर्स्ट जी होती तर टियर फर्स्टचा रिझल्ट लागलेला आहे. आता त्यानंतर मग जो कट ऑफ जो लागलेला आहे पोस्टनुसार किती कट ऑफ लागलेला आहे तर त्या रिलेटेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स लागत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.